साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरात 19 विविध कंपन्यांचे टावर आहेत। 178 टावर नियमित करण्यासाठी 1 लाख रुपये शुल्क आणि 3 लाख रुपये दंड असे निश्चित केल्यास महापालिकेस तब्बल 5 कोटी 43 लाख रुपये महसूल मिळू शकतो। कंपन्यांकडे सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांची थकबाकी आहे। मात्र ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत थकबाकी भरण्यास कंपन्यांकडून नकार दिला जात आहे। कंपन्यांकडून बांधकाम परवाना विभागाकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर ते कर संकलन विभागाकडून नाहरकत पत्र घेऊन टॉवर उभे करीत आहेत। नाशिक महापालिकेने अधिनियमातील तरतुदीनुसार बेकायदेशीर टावर उभारण्यासाठी जागा दिलेल्या मिळकतदारांना नोटिसा बजावल्या आहेत। त्याच धर्तीवर महापालिकेने सोलापुरात ही कारवाई केल्यास महापालिकेच्या तिजोरीत कोट्यावधी रुपयांचा महसूल जमा होणार आहे। त्यानुसार जागा मालकांवर कारवाई करण्याची नोटीस बजावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक नागेश वल्याड यांनी केली आहे। या सगळ्या गोष्टींनी जर आपण या 11 कंपन्या 19 कंपन्या ज्या आहेत 18-19 कंपन्या ह्याची जर वसुली घेतली तर 5 कोटी 43 लाख रुपये आपल्याला महापालिकेला उत्पन्नाची बाजू। ही कंपनी मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात, महापालिकेला भरण्यासाठी हे टाळाटाळ करतात। याचा आमच्या मागणी एवढीच आहे की आज मी माननीय आयुक्तांना हे पत्र दिलं। या पत्राच्या माध्यमातून एवढंच सांगितलं की नाशिकच्या ज्या महापालिकेच्या धर्तीवर काम चालू आहे रेग्युलराइज करून घेण्यासाठी नाशिक महापालिकेने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949च्या प्रमाणे 260, 261, 264, 267 आणि 478 या कलमानुसार नोटीस दिलेल्या आहेत। या नोटिसीत असं म्हटलं की मूळ मालक जे आहेत त्याच्या घरावर टावर उभा केला आहे त्यांनाच अनधिकृत बांधकामची नोटीस दिला तर ती पैसे आपल्याला वसूल होऊ शकतात। या माध्यमातून त्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून ही मोहीम चालू केली। या धर्तीवरच आपल्या सोलापूरच्या आयुक्तांनी करावं जेणेकरून महापालिकेला याचं उत्पन्न होईल।